माघ पौर्णिमेच्या दिवशी आमची यात्रा असते आणि आजचा दिवस तोच. म्हणून सकाळी सकाळी अंगण साफ करून रांगोळी काढायला जागा तयार करायची होती. म्हणून मी उठल्या उठल्या चांगलं शेण गोळा करून आणलं आणि सडा टाकायची तयारी केली. माझा सडा टाकून होत होताच तेच चिमण्या वाट बघत होत्या कधी एकदाचा माझा सडा टाकून होतोय आणि मी त्यांना खायला घालते. म्हणून मी सडा टाकून झाला आणि त्यांना खायला थोडे तांदूळ टाकले. त्यानंतर बाकीची तयारी करायला घेतली. आज पुरणपोळीचं जेवण आहे. घरात मम्मी आणि दीदी नैवेद्याची तयारी करत होत्या, म्हणून मीही अंघोळ करून त्यांना थोडी मदत केली. आणि त्यानंतर नैवेद्य रेडी झाल्यावर मी आणि दीदी आवरून मंदिराकडे निघालो. मंदिराकडे मांडव डाळीचा कार्यक्रम चालू होता, म्हणून या सर्व गाड्या लाईनमध्ये अशा उभ्या आहेत. ती खाली तळी भरण्यासाठी आणली होती, पण ती मंदिरामध्ये छान फुलांची सजावट केली होती. मंदिराचं आणि स्वतःचं फोटोशूट केलं आणि घरी आलो तर लुसी वाट बघत होती. ही आमची लुसी. लुसी सोबत थोडी मस्ती केली आणि जेवायला गेलो, कारण जेवून लगेच दीदीला मुंबईला जायला निघायचं होतं. अभी दीदी निकलने वाली है. दीदी तुसी जा रहे हो? हाँ मैं जा रही हूँ. तुसी ना जाओ. नहीं जाना पड़ेगा. दीदी बाय. पप्पा दीदीला सोडायला गेले आणि मी सकाळी काढलेल्या सडावरती थोडी रांगोळी काढली. त्यानंतर दिवसभर पाहुणे चालू होते. मग पाहुणे गेल्यानंतर संध्याकाळी फटाफट आवरून परत मंदिराला गेलो. आरती झाली, तळी भंडार झाला, आतिषबाजी झाली आणि त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम होता तो म्हणजे काट्या नाचवायचा. मंदिराकडे थोडं फोटोशूट केलं आणि गावात गेलो. गावात कुठली कुठली दुकानं आले आहेत ते सर्व फिरून आम्ही घरी आलो. जरा जेवलो, थंडी होती म्हणून शेकोटी केलेलीच होती, गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर आमचा हा दिवस संपला. गुड नाईट. कशी वाटली तुम्हाला आमच्या गावची यात्रा? कमेंटमध्ये नक्की सांगा.